नमस्कार मित्रांनो, पाटील हब या यूट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, जुनी निवृत्ती वेतन योजना अर्थातच जुनी पेन्शन योजनेशी संबंधित एक महत्त्वाचा शासन आदेश महाराष्ट्र शासनाचा जलसंपदा विभागाकडून 11 ऑगस्ट 2026 रोजी जारी करण्यात आला आहे. तुम्ही बाजूच्या स्क्रीनवर तो आदेश पाहू शकताय. मित्रांनो, या शासन आदेशामध्ये नेमका निर्णय काय घेण्यात आला आहे, कोणत्या अधिकाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली आहे आणि हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, शासन आदेशाच्या शीर्षकानुसार दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी भरतीची जाहिरात किंवा अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणामध्ये मात्र दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर राज्य शासनाच्या सेवेत रुजू झालेले अधिकारी कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत हा आदेश आहे. या आदेशामध्ये वित्त विभागाच्या दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजीच्या शासन निर्णयाचा संदर्भ देण्यात आला आहे. शासन निर्णयानुसार 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या परंतु त्यांच्या पद भरतीची जाहिरात किंवा अधिसूचना 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी प्रसिद्ध झालेल्या आहे अशा राज्य शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना नियमांचा लाभ देण्यासाठी वन टाइम ऑप्शन अर्थात एक वेळ पर्याय देण्यात आला आहे. आता विशिष्ट शासन आदेशात कोणाचा समावेश आहे ते आपण थोडक्यात पाहूया. मित्रांनो, जलसंपदा विभागातील श्रीमती गुंजन महेश जाधव म्हणजेच गुंजन अशोक कराडे आणि श्री रवी भारत पवार या दोन अधिकाऱ्यांचे अर्ज किंवा विकल्प शासनाकडे प्राप्त झाले होते आणि या दोन्ही अधिकाऱ्यांची नियुक्ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा महाराष्ट्र अभियांत्रिक सेवा परीक्षा 2024 संदर्भातील सरळ सेवा भरती प्रक्रियेतून झाली होती. या भरतीची जाहिरात सप्टेंबर 2004 मध्ये प्रसिद्ध झाली होती आणि परीक्षा फेब्रुवारी 2005 मध्ये घेण्यात आली होती. त्यानंतर श्रीमती गुंजन महेश जाधव यांची जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंता श्रेणी 1 या पदावर आणि रवी भरत पवार यांची सहाय्यक अभियंता श्रेणी 2 या पदावर नियुक्ती करण्यात आली. मित्रांनो, आता महत्त्वाचा निर्णय काय आहे तर शासन आदेशानुसार या दोन्ही अधिकाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982, महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण नियम 1984 तसेच महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम 1998 आणि संबंधित नियमांचा तरतुदी लागू करण्यात येत आहेत. याचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे संबंधित अधिकाऱ्यांनी जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा विकल्प निर्धारित मुदतीत सादर केला असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. मित्रांनो, आता NPS संदर्भातील कार्यवाही समजून घेऊया. तर मित्रांनो, शासन आदेशानुसार संबंधित अधिकाऱ्यांची नव्याने GPF अर्थात भविष्य निर्वाह निधी खाती तात्काळ उघडण्यात येणार आहेत. तसेच NPS खाती बंद करण्यात येऊन त्या खात्यातील संबंधित अधिकाऱ्यांच्या हिश्श्याची रक्कम देय किंवा अनुज्ञेय व्याजासह नव्याने उघडण्यात येणाऱ्या GPF खात्यात जमा करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. त्याचबरोबर NPS खात्यातील राज्य शासनाच्या हिश्श्याची रक्कम देय किंवा अनुज्ञेय व्याजासह राज्याच्या एकत्रित निधीत वळती करण्यात येणार आहे. मित्रांनो, या सर्व कारवाईसाठी वित्त विभागाचा दिनांक 2 मे 2024 रोजीच्या शासन परिपत्रकात निर्धारित केलेल्या कार्यपद्धतीनुसार कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संबंधित आहरण किंवा सहवितरण अधिकारी तसेच नियंत्रक अधिकारी यांना यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे. मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. हा शासन आदेश जलसंपदा विभागातील 2 अधिकाऱ्यांच्या प्रकरणासंदर्भात जारी करण्यात आला आहे. या आदेशाच्या आधारे सर्वच विभागातील प्रत्येक कर्मचाऱ्याला आपोआप जुनी पेन्शन लागू झाली आहे असं निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. या शासन आदेशामध्ये संबंधित 2 अधिकाऱ्यांची नावे, त्यांची पदे, जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा निर्णय स्पष्टपणे नमूद करण्यात आलेला आहे. मित्रांनो, हा शासन आदेश महाराष्ट्र शासनाचा अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. या शासनाचा आदेश संगणक संकेतांक नंबर
हा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला जाणार आहे आणि त्यामुळे जर तुम्हाला शासन आदेशाची अधिकृत प्रत पाहिजे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या अधिकृत लिंकवरून GR नक्की तपासा. मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारच्या शासन आदेश किंवा शासन निर्णय, शिक्षक भरती किंवा शिक्षण विभागाचा आणि कर्मचारी केंद्रित महत्त्वाचा अपडेट्स सर्वात प्रथम आणि अधिकृत माहितीसह पाहायच्या असतील तर पाटील हब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक जरूर करा. खाली दिलेले बेल आयकॉन बटन प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला सर्वात प्रथम व्हिडिओ अपलोड केल्याची अपडेट आपणासपर्यंत पोहोचत राहील. मित्रांनो, लवकरच नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.